हॅलो फ्रेंड्स, सर्वप्रथम माझ्या माता पित्यांना आणि माझ्या मोठ्या भाऊ बहिणींना नमस्कार माझा आणि छोट्यांना खूप सारं प्रेम. कसे आहात सर्वजण? मस्त आणि मजेत ना? आम्ही पण खूप मस्त आहोत. स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे अवनी अँड मम्मा. तर तुमचा आजचा दिवस खूप छान आणि सुंदर जावो हीच आई जगदंबे आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर व्हिडिओमध्ये थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज मी कशाबद्दल बोलणार आहे. तर डेली रूटीन बरोबरच आज मी तुमच्यासोबत अशा काही गोष्टी शेअर करणार आहे, त्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. इथं आता मी सकाळी लवकर उठून आवरले सगळं. आता स्कूलमध्ये गेलेली आहे अवनी आणि मी चहा वगैरे घेतला आहे आणि तिच्या नाश्त्याची तयारी करत आहे. स्कूलमध्ये टिफिन द्यायचं आहे ना, म्हणून मग नाश्त्यासाठी काय मी तिला चपाती भाजी हेच देत असते रोज टिफिनला. फक्त घरी असले तरच वेगळं काहीतरी पोहे नाहीतर आणखी वेगळं काही बनवत असते. तर आता मी पटकन इकडे भाजीची पण सोबतच तयारी करून घेते आणि पूर्ण पीठ वगैरे सगळं मळून मगच लगेच मी पटकट स्वयंपाक करत असते. अगोदर पूर्ण तयारी जर करून ठेवली ना तर स्वयंपाक करायला वेळ लागत नाही. म्हणून भाज्या वगैरे काय निवडायच्या असतील तर मग मी शक्यतो रात्रीचं निवडून ठेवत असते, म्हणजे पटकन सकाळी टिफिन बनवायला लगेच घेता येतो आवरून. आणि आता वळूया आपल्या थंबनेलच्या विषयाकडे. तर स्वतःला इतकं बदला की दुनिया पाहतच राहील. स्वतःला इतकं बदला की दुनिया पाहतच राहील याच वाक्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. आजच्या काळात प्रत्येकजण स्वतःला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी झटत असतो, काहीतरी करत असतो आणि आपण पण सगळेजण करतोच. असं नाही की कोणी नाही करत, पण सगळे करत असतात स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न. परंतु त्या उंचीपर्यंत जाण्यासाठी फक्त आणि फक्त आपलं बाह्य गोष्टी पुरेशा नसतात, तर आपलं मन देखील तितकंच महत्त्वाचं आहे. स्वभाव, विचारधारणा आणि स्वतःला सिद्ध करण्याची तयारीसुद्धा लागते. असं नाही की फक्त बाहेरच्या गोष्टी बघत बसायच्या आणि मन आपलं निर्मळ नाही ठेवायचं. मनात वेगळंच काहीतरी आणि बाहेर वेगळंच काहीतरी चाललेलं आहे असं नाही करायचं. तर स्वतःचं मन आणि स्वभाव, विचारधारणा हे सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडले गेलेल्या आहेत. जग तुम्हाला कसे पाहते, तुम्ही कशा आहात हे आपल्या गुणांवरूनच दिसत असतं. म्हणूनच सांगते, जिथं आपलं स्वागत नाही तिथे जाऊ नये. कारण आपल्या जिथं स्वागत नाही तिथं गेल्यामुळे आपल्याला अपमानाशिवाय दुसरं काही भेटत नाही आणि आपल्या आत्मसन्मानाला पण ठेच पोहोचते आणि मन पण खूप दुखावलं जातं. म्हणून नेहमी आपल्या मनाचाही विचार करायचा. जिथे आपल्याला किंमत नाही त्या ठिकाणी जायचं नाही. कधीच स्वतःची ऊर्जा वाया घालवू नका. तिथे जाऊन अशा ठिकाणी जाऊन आपला वेळ आणि ऊर्जा पण वाया जाते आणि मनाची शांती ही भंग होते. हे तर खूप मनासाठी हानिकारक आहे किंवा ठरवूही शकतं. म्हणून तुमचं व्यक्तिमत्व तिथेच खुलतं जिथे तुमचं कौतुक होतं. कौतुक करणारे कोण असतात? आपल्या घरातलेच, आपले आई वडील, भाऊ बहीण आणि ठीक आहे थोडेफार मित्र सर्कल असतं, जे एकदम जवळचे मित्रमैत्रिणी असतात तेच आपलं कौतुक करतात. बाकीचे लोक करत नाहीत. त्यासाठी स्वतःला सिद्धच करावं लागतं. घरचे कसेही असलो, आपण कसेही काही राहिलो तरी आपलं कौतुकच करणार. आपल्याला कधी वाईट वाटेल असलं काही बोलणार नाही. म्हणून तर आपण त्याला फॅमिली म्हणतो. आणि जे स्वतःला कमी लेखणाऱ्यापासून तर नेहमी अंतर ठेवून राहायचं. आणि काहीही करा, कुठलीही कामं करण्यासाठी पहिल्यांदा सुरुवातीला अडचणीही येतातच, पण आपण आपले कष्ट करत राहिलेच पाहिजे न डगमगता. म्हणजे यश कधी ना कधी भेटतंच. असं नाही की यश भेटत नाही. आपल्याला कधी ना कधी यश हे भेटतच असतं. फक्त आपल्याला थोडासा धीर धरावा लागतो. गडबड करून चालत नाही. कुठलीही गोष्ट सहजासहजी भेटत नाही. हे आपण आपल्या मनाला आधी ठरवूनच काहीही कामाची सुरुवात करायची. आधी आपण मनाला ठरवायचं की यामध्ये आपल्याला खूप वेळ जाणार आहे आणि आपण
ते करूनच दाखवणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी अगोदर ठरवून मनाची तयारी करूनच बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून मनाची आपल्या तयारी करूनच कुठल्याही कामाला सुरुवात केली ना, तुम्हाला सक्सेस हा कधी ना कधी भेटणारच. त्यासाठी नशिबाला दोष कधी द्यायचा नाही. नशिबाला जर दोष दिला आणि नशिबाला दोष देणं म्हणजे स्वतःच्या प्रयत्नांना दुय्यम मानणं असाच आहे. यश हे आपल्या कष्टांवर असतं, आपल्या नशिबावर नाही. आपलं नशीब हे आपणच घडवणारे आहोत. जेव्हा आपण कष्ट करतो, जेव्हा आपण कामं करतो, तेव्हा नशिबालाही वाकावंच लागतं आणि बदलावंच लागतं कधी ना कधी. सगळ्याच गोष्टी पैशांवर अवलंबून नसतात, परिस्थितीवर ते अवलंबून असतात. कारण सांगू, एक मुलगा फुगे विकून खुश होतो तर दुसरा फुगे विकत घेऊन खुश होतो. यशस्वी लोक नेहमी परिस्थितीचा सामना करतात, ना की नशिबाला दोष देत फिरत असतात. नेहमी जमिनीवर आपण राहायला पाहिजे. कितीही मोठे झालो, कितीही काही केलं तरीही नेहमी जमिनीवरच राहायचं. विनम्रता ही यशस्वी लोकांची खरी ओळख असते. उंच जाण्यासाठी उड्डाण करायचं असले तरीही जमिनीशी नातं हे टिकवून ठेवावंच लागतं. जमिनीशी नातं ठेवणारे माणसं नेहमी उंच उड्डाण करू शकतात. सर्वांशी प्रेमाने वागा, बोला, लहान मोठ्यांचा आदर करा, प्रेमाने वागा सर्वांशी. त्यातूनच आपलं व्यक्तिमत्व हे खुलत असतं आणि आपलं व्यक्तिमत्व सर्वांना आवडेल असंच राहण्याचा प्रयत्न करा. इतरांसाठी नाही तरी आपल्या स्वतःसाठी आपण नक्कीच बदललं पाहिजे आणि नक्कीच आपल्यामध्ये असे थोडेफार चेंजेस आपण केले तर नक्कीच आपल्यालाच त्याचा फायदा होईल. आणि चांगल्या गोष्टी ह्या नेहमी आपण शिकायलाच पाहिजे. कितीही मोठं झालं आणि कितीही वयाने मोठे असलो तरीही काही ना काही शिकत राहणं, ज्ञान घेणं यात काही कमीपणा नसतो. त्यामुळे होईल तेवढं आपण दुसऱ्यांकडून चांगल्या गोष्टी घेण्याचा नक्की प्रयत्न करायचा आणि एवढं स्वतःला बदलायचं की खरंच नाही का जगामध्ये किंवा लोकांमध्ये आपलं चांगलं नाव हे नक्कीच झालंच पाहिजे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचा थोडाफार सपोर्टच होईल आपल्या चॅनलसाठी. आणि जेवढं होईल तेवढं मित्रमैत्रिणी, रिलेटिव्ज यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करत चला. आणि थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.